रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। पहिले 2.5 वर्ष राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय, तर दुसऱ्या 2.5 वर्षाची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याचंही कळतंय। पहिले 2.5 वर्ष अदिती तटकरेंकडे पालकमंत्रीपद राहणार, दुसरी 2.5 वर्ष भरत गोगावलेंकडे पालकमंत्रीपद राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, नेमकं काय? की ही खात्रीलायक माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे, रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा सुटलेला नाहीये आणि तो तिढा सुटणार आहे तो पण अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याने, अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेला मिळणार आहेत। पहिल्या 2.5 वर्षामध्ये अदिती तटकरे पालकमंत्री असणार आहेत आणि दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये भरत गोगावले हे पालकमंत्री असणार आहेत। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे हा ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कारण की हा तिढा सुटत नाही, अनेक दिवस झाले हा तिढा सुटत नाहीये। अनेक मंत्री जे आहेत असतात का लवकर तिढा सुटेल, परंतु तिढा सुटण्याचं काही नाव घेत नाहीये। त्यामुळे कदाचित 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा समोर येऊ शकतो। निश्चितच कपिल, आता सूत्रांकडून ही माहिती मिळते, मात्र यावर काही शिक्कामोर्तब झालाय का? काही अपडेट अजूनपर्यंत समोरासमोर, अजून कॅमेरासमोर किंवा खात्रीलायक माहिती समोरासमोर कोणी बोलली नाहीये, परंतु जी काही माहिती समोर येत आहे, जी काही चर्चा होत आहे वरिष्ठ नेत्यांमध्ये, त्या वरिष्ठ नेत्यांवरनं ही समोर माहिती येत आहे। कारण की ज्या प्रकारे सुनील तटकरेंनी ज्या प्रकारे हा जो खरं पालकमंत्री पदाचा जो वाद आहे किंवा जो तिढा आहे हा खेचून धरलेला आहे, एक इगोची लढाई झालेली आहे। त्यामुळे आता तटकरे मागे फिरणार नाहीये, त्यामुळे आता रायगडचा तिढा सोडायचा कसा, त्यामुळे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा समोर येऊ शकते अशी खात्रीलायक माहिती आहे। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी।